मित्रांनो नमस्कार. तुम्हाला असं वाटेल की आम्ही एखाद्या लेफ्ट साईडला ठेवलेला युद्धजन्य देशामध्ये आहोत का काय, आणि त्यामुळे एवढा धुरळा तुम्हाला उडता दिसेल. पण मित्रांनो, हा सगळा जो धुरळा आहे तो आहे सिमेंटचा. हे बघा, तुम्हाला दिसतंय का? हे उडतंय सिमेंट सगळं. हा, आणि हे सगळं सिमेंट उडण्याचं कारण काय तुम्हाला सांगतो. हे तुम्हाला पोखरलेले डोंगर दिसत आहेत का? हा, हे बघा, हे सगळं रस्त्यावरती सिमेंट सांडलेलं आहे. हे ज्या खाणीमधून काढलं जातं त्या खाणीमधून हे सगळं असं रस्त्यावरती सांडत गेलेलं आहे. बघा, समोर तुम्हाला सगळं चित्र दिसेल, आणि लांब तुम्हाला तिकडे बघा RMC प्लॅन्ट दिसतोय का? या कंटेनर्सच्या मागे आहे. हे बघा, हा RMC प्लॅन्ट. असे इथं जागोजागी RMC प्लॅन्ट आहेत, आणि सगळा जो धूर आहे, धुळा आहे सिमेंटचा. हे बघा, हा RMC प्लॅन्ट. असं आपल्या पुण्यामध्ये सुद्धा अनेक RMC प्लॅन्ट आहेत की जिथून सगळा धूळ उडतो, सिमेंट उडतं, आणि ते माणसाला आरोग्यासाठी खूप घातक आहे. एखाद्या देशात युद्ध होऊन बॉम्ब पडला तर जिथं बॉम्ब पडेल तिथलेच लोक मरतील. जर एखाद्या ठिकाणी एखादा रोग पसरला तर जो संसर्गजन्य असेल तो संसर्गात येईल, त्यालाच होईल, बरोबर. परंतु हे धुळीचं मात्र असं नाहीये मित्रांनो. धूळ एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी वाऱ्याने जायला खूप कमी वेळ लागतो, आणि प्रत्येकाला दर सेकंदाला, दर मिनिटाला. हे बघा, अजून RMC प्लॅन्ट आहेत. इथे सगळे RMC प्लॅन्ट आहेत लाईन्स. सगळीकडे धुळा आणि धुळाचे. आणि समोर तुम्ही बघताल तर सगळं हेच आहे. आणि कुठे? विमानतळाकडे जाताना. आणि गाडीमध्ये माझ्या ही मशीन ठेवलेली आहे मी. हा, ती तुम्हाला सिग्नल देताना दिसते बघा. बीप बीप जो आवाज येतोय ना, हे तुम्हाला मी दाखवतो. हे बघा, रेड. हे बघा, PM2 पॉइंट किती आहे, PM10 किती आहे, सगळं दाखवतंय. हे बघा, रेड एकदम. हे बघा, जाईल तिकडे सिमेंट सिमेंट सिमेंट. लोकांनी आता सिमेंट खायचं आहे. आता अन्नधान्याची सप्लाय बंद केलेली आहे सरकारने, आणि फक्त सिमेंटच खायचंय. नाका तोंडातून सिमेंट. सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेसपर्यंत सिमेंटच खा. म्हणजे भविष्यामध्ये मित्रांनो माणसं जिवंत तुम्हाला दिसणार नाहीत. त्याला कारण फक्त हेच असणार आहे, प्रगती प्रगती प्रगती. ही प्रगती कशाच्या थडग्यावर असणार आहे? जिवंत माणसांची थडगी करून, त्यांच्या कबरी बांधून, त्यांची स्मशानं तयार करून गावांची आणि शहराची. ही अशा प्रकारची डेव्हलपमेंट आपल्याकडे होत चाललेली आहे.